नमस्कार मित्रांनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026। आता ही कर्जमाफीची घोषणा नेमकी कशी होणार, कधी होणार, तर हा शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला होता। 31 मे 2026 रोजी अहिल्यादेवी होळकर यांचा मोठा जयंती उत्सव चोंडी या ठिकाणी झालेला होता आणि त्याच मध्ये याची घोषणा केली जाईल असं देखील सांगण्यात येत होतं। परंतु त्या ठिकाणी माननीय कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मामा यांनी असं सांगितले की कर्जमाफीची जी काही घोषणा आहे ती आम्ही येत्या 10 दिवसामध्ये याची प्रत्यक्ष सुरुवात करू। आणि शेतकऱ्यांना एक प्रकारे याची चाहूल लागलेली होती की आता नेमकी कर्जमाफी कधी होणार। आता त्याच वेळी बघा, 2 जून 2026 रोजी माननीय आपल्या महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाचा असा जी.आर. काढलेला आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना या संदर्भात जी.आर. काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी अतिशय स्पष्ट अशा सूचना देखील केलेल्या आहेत। आता या जी.आर. मध्ये त्यांनी काय म्हटले बघा, तर महाराष्ट्रातील शेतकरी राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा अतिशय महत्त्वाचा असा भाग आहे आणि या शेतकऱ्याला अनियमित पाऊस असेल, त्यानंतर गारपीट असेल, दुष्काळ असेल, अतिवृष्टी असेल, महापूर असेल, यासारख्या मोठमोठ्या नैसर्गिक संकटाला मोठं तोंड द्यावं लागतं आणि त्यामुळे त्याचं मोठ्या प्रमाणामध्ये हातातोंडाशी आलेला घास हा हिरावत असतो। परिणामी त्याचं मोठं आर्थिक नुकसान होत असतं आणि त्यामुळे त्या शेतकऱ्याचं बाधित झालेलं नुकसान आणि परिणामी त्याचं कर्जाचा डोंगर होत असतो। त्याने घेतलेलं शेतीवरचं कर्ज हे त्याला आर्थिक नुकसानीमुळे भरता येत नाही आणि परिणामी शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला जातो। आता हे कर्जाचं ओझं आत्तापासूनच का, तर हे पहिल्यापासून चालूच आहे आणि त्याच्यामुळे काय झालं की ते शेतकरी कर्ज भरू शकत नाही। असे शेतकरी थकबाकीदार झाल्यामुळे त्यांना बँकेकडून नव्याने कर्ज देखील उपलब्ध होऊ शकत नाही। ही एक शेतकऱ्यांची मोठी अडचण आहे। आता बघा, शेतकऱ्यांवरील कर्जाचा जो बोजा आहे तो कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने यापूर्वी देखील योजना आणल्या होत्या। त्या ठिकाणी आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना असेल 2017 साली, त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना असेल, महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना असेल, प्रोत्साहनपर याचा लाभ दिला गेलेला होता। या वेळोवेळी शेतकऱ्यांना या कर्जमाफीने भरीव अशी मदत केलेली आहे। राज्यातील शेतकरी कर्जमुक्ती नंतरही वारंवार थकीत कर्जाच्या दुष्टचक्रामध्ये अडकत असल्यामुळे तो याच्यामध्ये का अडकतोय, त्याच्यामध्ये काहीतरी जीवनात बदल झाला पाहिजे, त्याला या विळख्यातून बाहेर काढलं पाहिजे आणि याचसाठी एक अभ्यास गट समिती देखील नेमलेली होती। प्रवीण परदेशी माननीय मुख्यमंत्री यांचे सल्लागार आहेत, तसेच ते मुख्य कार्यकारी अधिकारी मित्र यांच्या अध्यक्षतेखाली 30/10/2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये ही समिती नेमलेली होती। आता दरम्यान अधिवेशनात काय झालं तर 6/3/2026 ला मुख्यमंत्री महोदयाने 2026-27 अर्थसंकल्प सादर केला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी घोषणा देखील केलेली होती की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर देखील केलेली होती आणि त्याच्यामध्ये 2 लाखापर्यंतची कर्ज माफी दिली जाईल अशा प्रकारे देखील त्यांना सांगितलं होतं। आता ही नेमकी योजनेचा तपशील कसा असणार आहे, तर याच्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 असं या योजनेचं नाव असणार आहे। आता याच्यामध्ये बघा, कर्जमुक्ती कशी भेटणार आहे तर ते आपण थोडक्यात पाहूया। ज्या शेतकऱ्यांकडील दिनांक 1/4/2019 म्हणजे 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची दिनांक 30/9/2025 अखेर थकबाकी पाहिजे व दिनांक 31 मार्च 2026 अखेर परतफेड न झालेली एक किंवा अशा अनेक बँकेकडील सर्व कर्ज खात्यावरील एकत्रित रक्कम ही 2 लाखापर्यंत असली पाहिजे आणि अशा शेतकऱ्यांची त्यांच्या खात्यात हे 2 लाखापर्यंतच्या कर्जमुक्तीचा लाभ हे त्या शेतकऱ्यांना भेटणार आहे। आणि 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत वाटप केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचे पुनर्गठन असेल, फेरपुनर्गठन असेल, ते करून मध्यम मुदत कर्जात रूपांतर केलेल्या कर्जामधील 30/9/2025 रोजी थकीत असलेल्या व दिनांक 31/3/2026 अखेर परतफेड न केलेल्या ज्या हप्ते असतील, त्यांचे मुद्दल असेल, त्यांचं व्याजासह जी रक्कम आहे ती 2 लाखापर्यंत असल्यास
त्यांचा देखील कर्जमुक्ती योजनेत समावेश केला जाणार आहे. आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेचा लाभ मिळाला आहे, अशा शेतकऱ्यांनी 1/4/2019 ते 31/3/2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्ज व पीक कर्जाचे केलेले पुनर्गठन केलेल्या हप्त्यांची दिनांक 30/9/2025 अखेर थकबाकी असलेली व 31/3/2026 अखेर परतफेड न झालेली एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यातील रक्कम मिळून 2 लाख रुपये असली पाहिजे. आता एक वेळ समझोता म्हणजे OTS देखील त्या ठिकाणी पर्याय करून दिलेला आहे. आता या योजनेमध्ये बघा 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2026 अखेर उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्ज खात्यांची एक किंवा अनेक बँकांकडील असं मिळून जर 2 लाख असेल तर अशा शेतकऱ्यांनी प्रथम काय करायचे तर 2 लाखापेक्षा जी त्यांची जास्त रक्कम असेल तर ती संस्थेत परतफेड करणं आवश्यक आहे. म्हणजे जर समजा तुमची 2 लाखापेक्षा रक्कम असेल तर पहिली 2 लाखाच्या वरची रक्कम तुम्ही ते बँकेत भरणं गरजेचं आहे आणि त्याच नंतर तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार आहे. त्याच्यामुळे OTS योजनेचा सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये लाभ घेता येणार आहे. आता याच्यामध्ये सविस्तर असं बरंच काही आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर या योजनेचा कुठल्या व्यक्तींना लाभ होणार नाही तर हे देखील महत्त्वाचं आहे. आता याच्यामध्ये बघा महाराष्ट्र राज्यातील जे विद्यमान किंवा माजी राज्यमंत्री असतील, लोकसभेचे राज्यसभेचे सदस्य असतील, माजी विधानसभा सदस्य असतील, विधान परिषदेचे सदस्य असतील, जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य असतील, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे याच्यामध्ये महानगरपालिका आल्या, नगरपालिका आल्या, नगरपंचायतचे नगरसेवक आले, त्यांना देखील या योजनेचा लाभ भेटणार नाही. तर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये याचा लाभ भेटणार नाही. त्यानंतर आपण पाहिलं तर केंद्र आणि राज्य सरकारचे जे शासकीय कर्मचारी आहेत ज्यांचं एकत्रित वेतन हे 25,000 पेक्षा जास्त आहे तर अशा व्यक्तींना देखील या कर्जमाफीचा लाभ भेटणार नाही. तसेच राज्यातील जे काही सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहेत, महावितरण असेल, औद्योगिक विकास असेल, ST महामंडळ असेल इत्यादी ज्या काही अनुदानित संस्था आणि त्यांचे अधिकारी कर्मचारी यांचं मासिक उत्पन्न 25,000 पेक्षा जर जास्त असेल तर अशा व्यक्तींना देखील कर्जमाफीचा लाभ भेटणार नाही. शेतीबाह्य उत्पन्नाच्या स्रोतातून आयकर भरणारे व्यक्ती देखील म्हणजे शेती सोडून दुसऱ्या उत्पन्न म्हणजे ते जे इन्कम टॅक्स भरतात तर त्यांना देखील या योजनेचा लाभ भेटणार नाही. म्हणजे जे रिटायर्ड झालेले आहेत म्हणजे जे निवृत्ती वेतनधारक व्यक्ती आहेत त्यांचे मासिक निवृत्ती वेतन जर 25,000 पेक्षा जास्त असेल माजी सैनिक वगळून तर त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ भेटणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्या असतील, सहकारी साखर कारखाने, सहकारी सूतगिरण्या, नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, महाराष्ट्र राज्य सहकारी बँका, सहकारी दूध संघ यांचे पदाधिकारी. आता पदाधिकारी म्हणजे याच्यात कोण आले, अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संचालक मंडळ, अधिकारी आणि कर्मचारी यांचं जर वेतन 25,000 पेक्षा जर जास्त असेल तर अशा व्यक्तींना देखील हे अपात्र असणार आहे. त्याच्यामुळं जी काही कर्जमाफी आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने राबवण्यात येणार आहे. आता याच्यामध्ये त्यांनी असंही सांगितलंय की याच्यामध्ये जे काही त्यांना आपण पाहिलं तर जे काही त्यांना नियमित कर्जमाफी जे काही नियमित शेतकरी कर्जदार आहेत तर त्यांना देखील 50,000 रुपयापर्यंत अनुदान भेटणार आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारची जी काही सविस्तर अशा प्रकारची कर्जमाफीची योजना शासनाने आणलेली आहे. म्हणजे थकीतची जी काही तारीख आहे तर ती वाढून तुम्ही जून 2026 पर्यंत करावी असं देखील शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. परंतु आता सध्या आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये प्रबळ असा विरोधी पक्ष नाही आणि परिणामी याच्यामध्ये शेतकऱ्यांची बाजू मांडणं देखील थोडं कठीण आहे. त्याच्यामुळे कोणीतरी शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहणं गरजेचं आहे. कारण शेवटी गरजवंत शेतकऱ्यांना याचा लाभ भेटलाच पाहिजे. अजून मुख्यमंत्री असतील त्यानंतर उपमुख्यमंत्री असतील यांनी देखील सविस्तर असं सांगितलं नाही. परंतु ज्या अर्थी GR निघलेला आहे त्या अर्थी लवकरच याचं जे काय लिगली प्रोसेस आहे ती देखील आता लवकरच चालू होणार आहे. याविषयी अजून काय अपडेट आली तर ती आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू. तुर्तास धन्यवाद.